नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया महत्त्वाच्या 50 बातम्या 36 जिल्ह्यांमधल्या। धाराशिव जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी, 42 पैकी 7 महसूल मंडळात अतिवृष्टीसारखी परिस्थिती। नारंगवाडी, गोविंदपूर, शिराढोण येथे सर्कलने पावसाची सरासरी ओलांडली। सांगलीतील किर्लोस्करवाडीतील घोगाव येथे रेल्वे भुयारी मार्गावर धबधबा सदृश्य परिस्थिती। सततच्या पावसाने रस्त्यावरून भुयारी मार्गात साचते पाणी, मार्ग बंद झाल्याने नागरिकांचे अतोनात हाल। सोलापूरच्या माढा तालुक्यात सीना नदीला पूर, वाकाव परिसरासह नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। कोकण रेल्वे मार्गावर पावसाळ्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज। 700हून अधिक कर्मचारी असुरक्षित ठिकाणी 24 तास जागता पहारा देणार, तर 3 नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत राहणार। पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचे नांदेड जिल्ह्यातील हदगाव तहसील कार्यालयासमोर उपोषण। पीक विमा कंपनीने नुकसान भरपाईची उर्वरित रक्कम टाकली नसल्याने शेतकरी आक्रमक। सिंधुदुर्ग जिल्ह्यात बळीराजासमोर गवा आणि रेड्यांचं संकट। कुडाळ तालुक्यातील आंबरड गावात 2.5 एकर भात शेतीची गवारेड्यांनी केली नासधूस। गवारेड्यांची तातडीने बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी। खासदार स्मिता वाघ यांच्याकडून जळगावमध्ये नुकसानग्रस्त भागात पाहणी दौरा, पंचनामे करून शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना। यवतमाळच्या नाकापाडीमध्ये वादळी वारा पावसामुळे अनेकांच्या घरावरील 3 पत्रे उडाले। धान्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान, आपत्ती विभागाकडून नुकसान भरपाईची मदत करण्याची मागणी। हिंगोली जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस, पावसामुळे जिल्ह्यातील पैनगंगा, कयाधू, पूर्णा या 3ही नद्या प्रवाहित। वर्धा समुद्रपूरमध्ये मुसळधार पाऊस, मुसळधार पावसामुळे घरांचं मोठं नुकसान। बुलढाण्यात मुसळधार पावसामुळे घरात बांधलेल्या झोपाळ्यासह घरावरील छप्पर उडालं। दुर्घटनेत 6 महिन्यांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू। बुलढाण्यातील देऊळगाव घुबे गावातील 30 ते 40 घरांवरील 3 पत्रे उडाले। सोलापूरच्या कासेगावमधील ओढ्यात वाहून गेलेल्या तरुणाचा शोध सुरू। दुचाकीवरून पूल ओलांडत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने तिघे ओढ्यात वाहून गेले, दोघे बचावले, अद्याप एकाचा शोध सुरू। वाशिम जिल्ह्यातील नेतनचा डोनगाव रस्त्यावरील पुलाचं काम अपूर्ण, पुलाजवळील तात्पुरता बनवलेला रस्ताही खचल्याने नागरिकांची तारांबळ। तात्काळ रस्त्याचं काम पूर्ण करण्याची ग्रामस्थांची मागणी। सांगलीच्या मिरज तालुक्यातील 400 वर्ष जुना वटवृक्ष उन्मळला, पर्यावरण प्रेमींकडून फांद्या छाटून वटवृक्ष जतन करण्यासाठी पुढाकार। वटवृक्षाच्या फांद्या भोसे, धुळगाव, मिरज, बिसूर या ठिकाणी लावण्याचा निर्णय। लातूर जिल्ह्यात पहिल्याच पावसाने नदी ओढे दुथडी भरून वाहू लागले। जिल्ह्यातील मांजरा नदीवरील बंधाऱ्याचे गेट खुले। बीडच्या माजलगाव, अंबाजोगाईसह वडवणी परिसरात मुसळधार पावसाची हजेरी, नद्या दुथडी भरून वाहू लागल्या, तर विहिरींनाही पाणी आल्याने शेतकरी सुखावला। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील मुसळधार पावसाची हजेरी, आसलगाव परिसरात नदी नाले तुडुंब, घरात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत। बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यात मुसळधार पावसाच्या सरी, पहिल्याच पावसात बोर्डी नदीला पूर, पावसाच्या हजेरीनं शेतकरी सुखावला। पहिल्या पावसातच कराड खोडशीमधील ब्रिटिशकालीन बंधारा ओव्हरफ्लो, प्रवाहित झालेला बंधारा पाहण्यासाठी कराडमधील नागरिकांची मोठी गर्दी। यवतमाळमध्ये पावसामुळे अडाण नदी दुथडी भरून वाहत असल्याने दारव्हा मार्गावरील वाहतूक ठप्प, बोरीच्या जुन्या पुलावर पाणीच पाणी, नागरिकांची तारांबळ। सोलापूर जिल्ह्यातील माढ्यात मुसळधार पाऊस, माढा बार्शी मार्गावरील बेंद ओढा तोडुंब भरल्याने पूल पाण्याखाली, अनेक गावांचा संपर्क तुटला। धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर सुरू असलेल्या मराठा आंदोलन तुर्तास स्थगित। जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांना मध्यस्थी करून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढलेल्या आंदोलकांना खाली उतरवण्यात यश। धुळ्यात मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाचं आंदोलन, विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शनं। नीट परीक्षेच्या घोटाळ्याविरोधात शिर्डीमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं आंदोलन, विद्यार्थी संघटनांचं रस्त्यावर उतरून निदर्शनं। नागपूर मनपाच्या हद्दीतील गावात पाणी टंचाईचं वास्तव, शिवन गावात भीषण पाणी टंचाई, 8 दिवसातून एकदा टँकरने पाणी पुरवठा। भंडारा जिल्ह्यातील पालनदूरमध्ये घराघरात नळ कनेक्शन, मात्र नळाला पाणी येत नसल्यामुळे नागरिकांची तारांबळ।
सांगलीच्या कडेगावमध्ये टेंभूच्या पाण्यासाठी पाणी संघर्ष समितीकडून मोर्चा. टेंभू प्रशासनाने आणि शासनाने दखल घेऊन पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी नागरिक आक्रमक. वर्धा जिल्ह्याच्या वायफड शिवारात कपाशी लागवडीला सुरुवात. शेतकऱ्यांकडून पूजा करत लागवडीचा प्रारंभ. नांदेडमध्ये शेतमालाला योग्य भाव देण्याची मागणी. खतं, बी बियाण्यांचे भाव वाढले, मात्र शेतीमालाला भाव नाही. शेतकऱ्यांमध्ये चिंता. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीला हाताने पंखा घालण्याच्या विधीची सांगता. मृग नक्षत्रामधील पावसाला सुरुवात झाल्याने विधीची सांगता. उन्हाळ्यात देवीला थंडावा मिळावा यासाठी दुपारी हाताने पंखा देण्याची प्रथा. कोल्हापुरात वैष्णवदेवी परिसरात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध. हिंदू भाविकांवरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात विश्व हिंदू परिषदेच्या वतीने जोरदार निदर्शनं. नीट परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी भंडाऱ्यात AISFची निदर्शनं. परीक्षा रद्द करण्याची राज्यातील अनेक संघटनांकडून मागणी. भंडाऱ्याच्या त्रिमूर्ती चौकात पदाधिकाऱ्यांचे ढोलकी बजाव आंदोलन. नाशिकमध्ये मालेगाव महापालिका शाळेच्या इमारतींची दुरावस्था. पालकांकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा सवाल उपस्थित. तातडीने इमारतीची दुरुस्ती करण्याची मागणी. जळगावच्या 23 गावांमध्ये पर्यावरणविषयी जनजागृती. वर्ल्ड व्हिजन इंडिया सेवाभावी संस्थेच्या स्तुत्य उपक्रम. मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचा सहभाग. नीट परीक्षेची SIT मार्फत चौकशी करा आणि नीटचा पेपर पुन्हा घेण्याच्या मागणीसाठी नांदेड युवक काँग्रेस आक्रमक. विजय वडेट्टीवारांच्या उपस्थितीत शुक्रवारी मोर्चा काढण्यात येणार. कोल्हापुरात जिल्हा रिक्षा आणि टॅक्सी वाहनधारक समितीचा विराट मोर्चा. रिक्षाचा पासिंग दंड रद्द करण्याच्या मागणीसाठी चालकांचा मोर्चा.